आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चिमठाणा येथे 9 ऑगस्ट क्रांतीची मशाल पुन्हा पेटवली. 9 ऑगस्ट रोजी सोनगीर येथील सुवर्णगिरी किल्ल्यावरील तुपेपासून मशाल रॅली निघाली. चिमठाणा येथील क्रांती स्मारकपर्यंत ईश्वर पाटील, शिवराम पाटील, संदीप पाटील, नितीन पाटील, प्रेमचंद अहिरराव, अनिल पवार, योगेश ठाकूर, योगेश पवार, भाऊसाहेब पाटील, सुरेश पाटील, PS पाटील, आप्पासाहेब, गुलाबसिंग गिरासे धर्मपत्नीसह उपस्थित होते. याप्रसंगी क्रांती स्मारक येथे शिवराम पाटील यांनी क्रांतिकारी चळवळीने प्रेरित कार्यकर्त्यांना संबोधताना असे म्हटले की आज आपण क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतिसिंह डॉक्टर उत्तमराव पाटील यांचे स्मरण करीत आहोत, जेणेकरून त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेवू शकू तशी गरज निर्माण झाली आहे. आपण त्यांच्या कार्यस्थळावर येऊन प्रेरणा घेतो. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्याला याच क्रांतिसिंहासारखे लढावे लागणार आहे. श्रीकृष्ण गीतेत हाच संदेश देतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवेत भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा राजधर्माला ग्लानी येईल तेव्हा तुला लढावे लागेल. मी तर जन्म घेईनच, पण स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही माझी नाही, तुझी नाही, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. गांधीजी हेच म्हणत की हे 1947ला मिळालेले स्वातंत्र्य बाधित होऊ शकते, तर निर्धास्त राहू नका, जागृत राहा. आज असेच आमचे स्वातंत्र्य हळूहळू बाधित होत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनवले, शेतकरी पोरका झाला, CID, CBI, EDचा गैरवापर सुरू झाला. जनसुरक्षा कायदा बनवला, तो जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, चोरांच्या सुरक्षेसाठी आहे. चोर सुरक्षा कायदा आहे. आज आपण इथून क्रांतीची मशाल पेटवली तशी अंतरीची मशाल पेटवली पाहिजे. गुलामगिरीच्या विरोधात आजपासून लढले तर कदाचित आपले स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकून राहील. ही आता आपली जबाबदारी आहे. आज जरी लोकशाही समजत असले तरीही तुम्ही निवडून दिलेला आमदार, खासदार, मंत्री तुम्हाला ऐकून घेत नाही. तो चोऱ्या करून घबाड करण्यात व्यस्त आहे. अशा चोरांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस आणि न्यायाधीश कटिबद्ध झाले आहेत. कुठे आहे स्वातंत्र्य? तुम्ही कोणीही मुख्यमंत्रीला थांबवून तुमचे गाऱ्हाणे मांडू शकत नाही. तो तुमची दखल घेत नाही. जर तुम्ही सक्ती केली तर तो तुम्हाला जेलमध्ये टाकतो. कुठे आहे स्वातंत्र्य? प्रधानमंत्री रोज TVवर येऊन मन की बात सांगतो. आम्ही 10 वेळा ऐकून घेतले, पण तो एकदाही ऐकून घेत नाही. कुठे आहे स्वातंत्र्य? हे स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याचा मुलामा घडवलेले पारतंत्र्य आहे. आम्हाला तरी असे वाटते स्वातंत्र्य बाधित होत आहे, पारतंत्र्याचे चटके जाणवत आहेत, तर पुन्हा क्रांतीची मशाल पेटवणं गरजेचं आहे. राजकीय चोरांनो, नाना पाटील आणि उत्तमराव पाटील यांची देशभक्ती, त्यांची प्रेरणा, त्यांची मशाल येथेच ठेवून गेले आहेत. ती प्रेरित करण्यासाठी, पेटवण्यासाठी आपण येथे आलो आहोत. डॉक्टर उत्तमराव पाटील साताऱ्याला गेले, ही संकल्पना मांडली. ही संकल्पना अशी आवडली त्या लोकांना की आमच्या धुळ्याहून नंदुरबारकडे इंग्रजांचा खजिना जातोय अमुक तारखेला, एप्रिलमध्ये, आणि त्या ठिकाणी जर समजा आम्ही हा खजिना लुटला, अशा लोनली प्लेस, आणि ती जागा म्हणजे आज आपण या ठिकाणी आहोत जे चिमठाणा आणि दोंडाच्या मध्ये सेंटरला आहे. आणि ती योजना नाना पाटलांना आवडली. नाना पाटील स्वतः आले, त्यांनी याचं सगळं निरीक्षण केलं. ते काही दिवस भडगाव तालुक्यातील पिंपरखेडला पण थांबले आणि या चिमठाणा पण त्यांनी भेट दिली, पण कळू दिलं नाही की मी या ठिकाणी आलोय. कदाचित संशय आला असता, आणि म्हणून त्यांची अशी योजना झाल्यानंतर आमच्या इथले स्थानिक 4 क्रांतिकारक आणि साताऱ्याचे असे 8 क्रांतिकारक त्यांनी नियोजन बनवलं. आणि ज्या वेळेला त्या इंग्रजांची खजिन्याची गाडी, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री जयकुमार रावल. रक्षाबंधन निमित्ताने महिला सरपंच आणि महिला पदाधिकारी यांच्याकडून मंत्री रावल यांना बांधल्या राख्या. महिलांसाठी राबविलेली लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे. ही योजना कधीच बंद होणार नाही, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज शिंदखेडा मतदारसंघातील महिला सरपंच व विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांना राखी बांधून सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील विशेष राख्या पाठविण्यात आल्यात. मंत्री रावल यांनी महिलांसाठी लवकरच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच महिला लोकप्रतिनिधींना देवदर्शनासाठी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला संजीवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदिया, स्नेहा आयचित, क्रांती पाटील, रहीम पुरे, कविता पाटील, सवाई मुक्टी, प्रियंका बडगुजर, रजनी वानखेडे, शिंदखेडा, शैलजाताई पाटील, माजी सभापती, छाया गिरासे, माजी सभापती, अर्चना पाटील, अंजना हिरे, स्वाती बागल, रोहिणी लिंबारे, लता कोठावदे, संगीता देशमुख, सीमा दिनेश ठाकरे, माधुरी विष्णू पाटील यांच्यासह विविध गावातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. मालपूर येथील सेंट्रल बँक शाखेत आद्य सरसंस्थापक स्वर्गीय सौरभजी पोचखानावाला यांचा वाढदिवस साजरा. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखेत दिनांक 9/8/2025 रोजी सेंट्रल बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सौरभजी पोचखानावाला यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. याप्रसंगी शाखा अधिकारी राकेश खांडेवाल, उपशाखा अधिकारी अर्जुन सोनवणे, माजी महसूल मंडळ अधिकारी MM शास्त्री, मीडिया पत्रकार प्रभाकर आडगाळे, कॅशियर अजिंक्य तामणकर, प्रवीण आवला, देवेंद्र सोनार, भरत सावंत आदी उपस्थित होते. मालपूर व परिसरातील एकच शाखा आहे, परंतु शाखा अधिकारी राकेश खांडेवाल साहेबांनी रात्रंदिवस मेहनत करून मालपूर सेंट्रल बँकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकला आहे. शेतकऱ्यांप्रती प्रेम असून शेती कर्ज देखील वाटप केलेले आहे. मजुरांविषयी प्रेम आहे. गोड बोलून समजावून गिराईकांशी संबंध जपून ठेवलेले आहेत. 24 तास ATM सेवा उपलब्ध केली आहे. सुटसुटीत अशी लाइटिंगने सजवलेली रंगरंगोटी तालुक्यातील ही पहिली शाखा आहे. अशी सुशोभित शाखेचे सर्व श्रेय राकेशजी खांडेवाल साहेबांमुळेच झाले. असे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुट्टीचा दिवससुद्धा ते बँकेत हजर असतात. मात्र मालपूर व परिसरातील जनतेला ते सेवा उपलब्ध करून देतात. म्हणूनच सेंट्रल बँक आज उच्च स्तरावर चाललेली आहे. नॅशनलाइज बँक असावी आणि त्याच प्रयत्नासाठी त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजांच्या त्या ललित पदवीचा राजीनामा देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया या स्वायत्त बँकेची त्यावेळी स्थापना केली. ती बँक जी आहे ही भारतातली खूप नामांकित, चर्चेत असलेली, गावोगावी पोहोचलेली, सर्वांना वेगवेगळ्या शासनाच्या आर्थिक सुविधा प्रदान करणारी नावाजलेली बँक झालेली आहे. म्हणूनच अशा थोर व्यक्तीचा जयंती साजरी करावी हे केवळ आमचंच नाही, तर या संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं पाहिजे. आणि त्यांच्या ह्या उपकारांची जाणीव ठेवून उपकृत्य होऊन त्यांचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालपूरमध्ये देखील आम्ही चाळीसगाव बस आगाराच्या सेवेत नवी ताकद. गेल्या काही वर्षापासून बस संख्येअभावी प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याचे फलित पाहून समाधान वाटले. चाळीसगाव आगारात यापूर्वीच 5 नवीन BS6 प्रकारच्या बसेस दाखल झाल्या होत्या. आज दुसऱ्या टप्प्यात आणखी 5 नव्या कोऱ्या BS6 बसेस रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन बस चालवून या सेवेचा शुभारंभ करण्याचा आनंद घेतला. आता चाळीसगाव आगाराकडे एकूण 10 नवीन बसेस उपलब्ध आहेत. याचबरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अत्याधुनिक शिवाई इलेक्ट्रिक बसेस देखील आपल्या सेवेत दाखल होणार आहेत. तसेच चाळीसगाव बस स्थानकाचे संपूर्ण रूप पालटून एअरपोर्ट दर्जाचे भव्य व प्रशस्त बस स्थानक बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही वर्षात हेही काम पूर्ण होऊन हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.